आता माने निवडून गेला आला का? कुठं आला? माने यांनी काहीच म्हणजे गावापर्यंत कुठल्या पोहोचलेलं नाही आहे. तर मागच्या वेळी तरुणांनी त्यांना भरपूर मतं दिली ती शिवसेने, आणि त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केल्यामुळे तरुण आता पूर्ण वळलेला आहे. शेट्टी साहेबांचं म्हणतं तर फक्त ऊसच म्हणतात, बाकीच्याचं काय सोयाबीनचं आज काय परिस्थिती आहे? खासदार काय शेट्टी ऊसाच्या ह्यानं म्हणत शेट्टी शेतकऱ्याला, आपल्या समाजाचं म्हणत तर माने मराठा समाज. त्यांना कोण गद्दार म्हणते काय म्हणते, पण नंतरच्या टप्प्यात त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळं कामं झालीच नाही तर झालीच नसतील. पुन्हा मुख्यमंत्री नकोच आहेत, सगळी फोडाफोडी काय उपयोग आहे? कामं अगदी 10% झालेत, फक्त बॅनरबाजी झालेली आहे जास्त. संपर्क नसल्यापेक्षा कामं महत्त्वाचे आहेत, कामही करतायत. संपर्क कमी काम जास्त असंही म्हणण्यात काय हरकत नाही. आणि लोकांना फक्त भेटणं महत्त्वाचं नाही, काम फक्त महत्त्वाचं. माझ्यासारखा आज युवा म्हणणार की मला भले खासदार साहेब जरी भेटले नाही चालतील, पण मानेसाहेब असतील काम करतील याप्रमाणे चालू शकते. मानेसाहेब निवडून येतील का? 100% येणार, मोदींच्यामुळे येणार. का हो, इकडे राजू शेट्टी आहे, तिकडे धैर्यशील माने आहेत. कशाला आहे ती? एकदा निवडून गेले की 5 वर्षांनी येते बघायला तिकडं. महाविकास आघाडी का बरं? का माहिती का? हिनी महागाई सगळं, गुजरातला रोजगार गेले, सगळं गेले, काय राखले आमचे? हे दोन्ही बी नको, तिसराच पाहिजे उमेदवार. आम्हाला ऐका मिळालं दोघांनी म्हणून तिकीट नाही, मग कोण? पण गोरगरिबांची कामं करणं गरजेचं आहे. त्या निमित्तानं आज यांना का नाही असे ठेच लागा लागले. आम्ही राजू शेट्टीला, शेतकऱ्याचं काम करतोय तो म्हटलं त्यालाच द्या. आमदार लाखो मतं देऊन निवडून दिलेली, जनतेनं निवडून दिलेली लोक जातात, त्यावेळेला ज्या पक्षातनं गेले त्या पक्षाचा नेता कुणी असू देईल, त्यांनी जरा तरी विचार करणं गरजेचं आहे. अहंकार आणि गर्व चालत नाही. त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, का गेलीत, कशाबद्दल गेलीत, त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. पण एवढा अहंकार चांगला नव्हे, कधीही गर्वाचं घर खालीच असतं. मानेसाहेबांचं तसं कार्यकाळ चांगला आहे. मानेसाहेबांनी खूप कामही केलेलं आपल्या मतदारसंघात, आणि आता जोरदार सगळ्या आता त्यांच्या कामाची प्रशंसा करणं गरजेचं आहे, आणि त्यांचं कामही चांगलं आहे आता. आणि नरेंद्र मोदी कशासाठी पाहिजे तर देव, देश आणि धर्मासाठी. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. दर्शको नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता इथं टोपच्या बाजारात आहे. या बाजारामध्ये आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये होऊ घातलेली जी काही लोकसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या संदर्भात काही नागरिकांशी चर्चा करणार आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून आहे का, मतदार आहे का? हो. गाव कोणतं आपलं? मी लाटवडे गावचा आहे. लाटवडे. काय सांगाल, ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाच्या बाजूनं? तसं काही सांगू शकत नाही, म्हणजे कुठल्या पक्षाच्या बाजूने जो आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा विकास करेल त्या आम्ही नेत्याची मागणी. कोण वाटतंय असं करू शकते? असं काय आता कोण, आता तुम्ही बघताच की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये काय चालू आहे. ज्याच्या जो काय बाजूला बघायला गेलं तर राजू शेट्टी आहेत, हो. बघायला गेलं तर आता विद्यमान म्हणून धैर्यशील माने आहे. काय वाटते, कुणाला मतं टाकायची? धैर्यशील माने. का बरं? आहे आपले चांगले, आपले विकास कामं पण थोडीफार केलेली आहेत. सध्या संपर्क कमी आहे असं काही लोकांच्या. हो, संपर्क कमी आहे त्यांचा. आत्ताच्या ह्या 1 वर्षभरात त्यांनी संपर्क वाढवला आहे या शेवटच्या कालखंडात. मग हा धैर्यशील माने सांगा कशाबद्दल? एक युवा आहेत ह्या दृष्टिकोनातून. तसे बघायला गेले तर राजू शेट्टीसुद्धा चांगले आहेत. शेतकऱ्यांचा त्यांनी प्रश्नसुद्धा मांडत आहेत सध्याच्या. त्यामुळे शेतकऱ्याला उसाचा दर दिला तर आपण शेतकरी सुद्धा आपली जी पिढी आहे ती पण सध्या चांगली म्हणजे वरती येऊ शकते ना. त्याच्यामुळे राजू शेट्टी सुद्धा एक ऑप्शन आहे. काय सांगाल, राजू शेट्टी की धैर्यशील माने? हे दोन्ही बी नको, तिसराच पाहिजे उमेदवार. तिसराच? का म्हणजे आता काय केले गावात संपर्क नाही, काय नाही. साहेब 10 वर्षे खासदार होते, धैर्यशील माने दादा 5 वर्षे खासदार होते. बरोबर. खासदार धैर्यशील मानेमध्ये तर गावात आता पोचायले, शेवटच्या वर्षात पोचायले. कुठं काय नाही, संपर्क नाही, काय नाही. आणि शेट्टी साहेबांचं म्हटलं तर फक्त ऊसच म्हणतात, बाकीच्याचं काय सोयाबीनचं आज काय परिस्थिती आहे? त्याचं बी व्हायला पाहिजे ना काय. शेती करताय? होय, शेती करतो. मला आणि काय म्हणायचं आहे, आता जी सुशिक्षित बेरोजगार आहेत लोक, त्यांचा प्रश्न कोणच मांडत नाही आहे. त्याच्यामध्ये वाढती महागाई आहे, सिलेंडरचा दर आता गगनाला भिडलेला आहे, सर्वसामान्य जनतेचे हाल चालू आहे. आता तुम्ही बाजारात गेला तर ह्या बाजारात भावाला माल नाही आहे, मूल्य नाही आहे. कांदा कितीने कमी येतोय, लगेच वाढतो. बाकीच्या मालाला भाव आहे आणि शेतकऱ्याच्या भावाला माल नाही. बेकारी खूप वाढत आहे, त्याच्यावर विचार केला पाहिजे. नमस्कार. कशी दिली पेंडी? कशी दिलाय? 10 रुपये. 10 रुपये. काय लोकसभेची निवडणूक लागली, कुणाला मत टाकायचं?
आता ते मत आता काय सगळे महागाई वाढलेले आहेत पूर्ण. पूर्ण महागाई वाढली. आता काय करायचं, गोरगरिबाचं कसं जीवन कसं जगायचं. धैर्यशील माने का राजू शेट्टी? आता धैर्यशील राजू शेट्टी द्यावं लागेल. का हां का बरं? आता ते उसाच्या ह्याच्याबद्दल ते शेतकरी स्वाभिमानी उसाबद्दल ह्याच्यामध्ये त्या आता काय कोणाला सांगता येत नाही, ते तरी बी राजू शेट्टीला द्यावं लागेल. दादा नमस्कार. लोकसभाला निवडणूक लागली आहे, मत कुणाला द्यायचं? राजू शेट्टी. राजू शेट्टी का बरं? त्याशिवाय कळणार कसं आम्हाला. नमस्कार. उमेदवार जाहीर होऊन दे. कुणाला टाकायचं? आता तरी समोर दोघं जण आहेत, शेट्टी आहे तिकडे माने आहे. शेट्टी आहे मानेकर आम्हाला ऐका मिळाले दोघांनी तिकीट मिळणार नाही. काय वारं वेगळं चाललंय. बोला की बोला. वारं वेगळं चाललंय. आम्हाला ऐका मिळाले दोघांनी म्हणून तिकीट नाही. मग कोण? काय दुसरीकडे वार म्हणते, कोण सावकर म्हणते, कोण उचल शीट सांगलीत नाही काय असं म्हणतात. काय सगळीकडे वारा असं पसरलं. आता नेमकं ठरवायचं कसं काय? पाहिजे तुम्हाला? खासदार हे चांगलाच पाहिजे आम्हाला. शेतकऱ्यांचा विचार करणारा हा खासदार चांगला पाहिजे. राजू शेट्टींनी मागील 10 वर्षात बरंच काम केलं होतं. 5 वर्षात काहीच मान्यांनी काहीच म्हणजे गावापर्यंत कुठल्या पोचलेलं नाही आहे. त्यामुळं तरुणांचा तर विचार केला तर मागच्या वेळी तरुणांनी त्यांना भरपूर मतं दिली ती शिवसेने, आणि त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केल्यामुळं तरुण आता पूर्ण वळलेला आहे, नाराज आहे. आता ते अजिबात कोणापर्यंत पोचलेले नाही आहेत. आता फक्त बॅनर लावलेत फक्त की, पण त्या बॅनरवरचे एकही काम झालेलं नाही आहे. राजू शेट्टींनी किमान 100 का असे ना प्रत्येक घरापर्यंत टनामागे पोचलेले आहेत. त्यामुळे राजू शेट्टींना पण ती कामं व्हायला नाही. कामं अगदी 10% झालेत, फक्त बॅनरबाजी झालेली आहे, जास्त पोचलेच नाहीत गावापर्यंत, तर कामं कुठं होणार ना. येणारी जी काही लोकसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आता मत कुणाला टाकायचं? आम्ही राजू शेट्टीला, शेतकऱ्याचं काम करतोय तो म्हटल्यावर त्यालाच द्या. आणि शेतकऱ्याची अवस्था अशी आहे की त्याला इथं किंमतच नाही, त्याला त्याच्यामुळे तर आम्हाला हे मिळतंय जरा काय. तर आता उसाच्या दराच्या जर बघितलं, कलेक्टरनी मुख्यमंत्र्यांनी सगळं प्रश्न लिखी दिलंय तर पैसे देणार. मग ते शेतकऱ्याने रोज कामाला कोण येईल का त्याला? शेतात पैसे नसल्यावर. त्यामुळे आम्ही राजू शेट्टीलाच देणार. जो शेतकऱ्यासाठी भांडतोय त्याच्याशी आम्ही राहणार. धैर्यशील मानेने केलेत की कामं अजून? करून देत की ते त्यांचे त्यांनी केलेत. काय आम्हाला तर काय माहीत नाही त्यांनी काही कामं केलेले असतात. जाहिरात असतात. जाहिरात असली म्हणजे प्रत्यक्ष काय काम असते कुणाला माहीत आहे. आता जाहिरातीची युग आहे, कोण जाऊन बघायला आले. आम्हाला पोटा पाण्याचा प्रश्न मिटणार. गाव कुठलं तुमचं? आम्ही आंबप. चला, निवडणूक लागली आहे, मत कुणाला टाकायचं? भाजप. माने आहेत, राजू शेट्टी आहेत. धैर्यशील माने. धैर्यशील माने का बरं? 1 नंबर विकास आहे. कासारवाडी. कुठलं गाव तुमचं? कासारवाडी. काय विकास केला? सगळं विकास केला आहे. आमची शाळा मंजूर आली, शाळा झाली, रस्ते झाल्या. पहिला म्हणतात की लोक एवढे धैर्यशील दादा इकडे येत नाहीत, फिरत नाही. कोण म्हणते? आमच्या गावात येते ती. आमच्या गावात येते की दादा. काय काय कामं केली ती? रस्ते के कॉन्क्रीट रस्ते केल्या, शाळा झाल्या. म्हणून धैर्यशील माने. होय. नमस्कार दादा. या की बोला. लोकसभेची निवडणूक लागली आहे, खासदार म्हणून कुणाला निवडून द्यायचं? धैर्यशील माने चांगले आहेत. का बरं? काम चांगलं आहे त्यांचं. काय काम चांगलं आहे? आता आमच्या कासारवाडी रस्ते वगैरे असं भरपूर त्यांनी हे केलं. कुठलं गाव तुमचं? कासारवाडी. कासारवाडी. काय काय कामं केली? रस्ते 1-2-3 ठिकाणचे केल्यात. परत गटारी वगैरे निधी दिला आहे त्यांनी. बरं. मंदिराकडे रस्ता गेला ते पण चांगला आहे. गावाची लोकसंख्या किती? 2,500-3 हजार आहे. 2,500-3 हजार. नमस्कार मामा. नमस्कार. काय सांगाल, लोकसभा निवडणूक लागली आहे, कुणाला मत टाकायचं? धैर्यशील माने, राजू शेट्टी? आता काय, आता तुम्हाला पण माहिती आहे कोणाला मत टाकणे ह्या वेळेला. तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं आहे? काँग्रेसला ह्या वेळेला. काँग्रेस का बरं? ती नाही, ती आता संपली. काँग्रेसचा उमेदवार नाही दिलेला अजून. काय देणार की? त्यांनी सांगते, त्यांनी देते त्या उमेदवाराला मतदान करायचं या वेळेला. अजून दिलेलं नाही महाविकास आघाडी. देतील की आता. घेतलं आहे का? हातकणंगले मत आहे. काय सांगाल, लोकसभेला राजू शेट्टी की धैर्यशील माने? धैर्यशील माने. का बरं? का बरं? नाही मला काय सांगा की सभेला धैर्यशील माने काय राजू शेट्टी? धैर्यशील माने. का बरं?
काय नवीन कार्यकर्ते आहेत कुठलं गाव तुमचं? इथलं टोपचंच आहे. टोपचंच आहे. काय कामं केलेत का भागात? कामं काय आम्ही एवढे त्या क्षेत्रात नसतोय. बरं, काय करताय तुम्ही व्यवसाय? MIDC धैर्यशील माने असावेत अशी का वाटते तुम्हाला? अशी पोरं म्हणतात म्हणून म्हटलं मी. युवकांच्या मध्ये काय आहे का वाद? तेच की. हो नमस्कार. नमस्कार. काय सांगा? काय सांगा? युवा नेते म्हणून युवा नेते हां युवा काय काम? अगदी कुठलं गाव? युवा नेतृत्व टोपच तो प्रॉपर इथलंच आहे. होय प्रॉपर काय कामं केले? युवा नेतृत्व आहे खरं काय कामं? कामं आहेतच की आता अगदी डिजिटल बोर्डावरती दिसून येतेच की 82 कोटी काय निधी आणला तीन चालूच आहे की टोपमध्ये 8,200 कोटीचा 8,200 हां आणलाय का तेवढा निधी? आता ती कसं आम्हाला ओळखणार ते कामाच्या स्वरूपातच ओळखायला पाहिजे. राजू शेट्टी त्यांनी का नको आता? प्रायव्हेट शेतकऱ्यांसाठी बाकी काय शेतकऱ्यांच्या शेतात. तुम्ही काय व्यवसाय करता? मी फॅब्रिकेशन करतो विथ आपली शेती. धैर्यशील माने असावेत असं तुम्हाला का वाटतं? युवा नेतृत्व युवा नेतृत्व आहे. आणि युवा पिढीतला असं. आणि राजू शेट्टी म्हटलं तर शेतकरी वर्ग अगदी सर्वसामान्य. बरं. बाकी काय हो दादा या. नमस्कार. लोकसभेला राजू शेट्टी की धैर्यशील माने? वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडी. महाराष्ट्राला तिसरा पर्याय उपलब्ध करून देणं आपली काळाची गरज आहे. हां. आणि आता बघितलं तर सत्तेत सगळ्याच पार्ट्या आहेत. फक्त वंचित बहुजन आघाडीत सत्तेत नाही. आणि बाळासाहेब आंबेडकरांसारखा सुज्ञ एक तज्ज्ञ वकील हा देशाचं चांगलं नेतृत्व करू शकतो असं वैयक्तिक माझं मत आहे. थँक्यू. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुणाला मत टाकायचं? कुणाला मत टाकायचं समोर प्रश्न आहे. योग्य उमेदवार बघून चांगला उमेदवार बघून जे आपली कामं करतील त्याप्रमाणे योग्य निर्णय घेतला कुठल्या पक्षाचा त्यांनी सत्ता असायला पाहिजे असं केंद्रात तुम्हाला वाटतं? असं काय नाही, जे काम करतील ते पक्ष असणं गरजेचं आहे. कोण काम करेल असं वाटतं? राजू शेट्टी आहे, धैर्यशील माने आहे. व्यक्तिमत्व आता मानेसाहेबांचं तसं कार्यकाळ चांगला आहे. मानेसाहेबांनी खूप कामही केलेलं आपल्या मतदारसंघात आणि आता जोरदार सगळ्या आता त्यांच्या कामाची प्रशंसा करणं गरजेचं आहे आणि त्यांचं कामही चांगलं आहे. आता लोक म्हणतात संपर्क नाही काय? संपर्क नसल्यापेक्षा कामं महत्त्वाचे आहेत. कामही करतायत, संपर्क कमी काम जास्त असंही म्हणण्यात काय हरकत नाही. आणि लोकांना फक्त भेटणं महत्त्वाचं नाही, काम फक्त महत्त्वाचं. माझ्यासारखा आज युवा म्हणणार की मला भले खासदारसाहेब जरी भेटले नाही चालतील पण मानेसाहेब असतील काम करतील याप्रमाणे चालू शकते. राजू शेट्टी का नको? राजू शेट्टी पण चांगलेच आहेत. मी कुणाचा विरोध नाही म्हणतो, एक लोकांची दिशावर सांगितले मानेसाहेब असू दे किंवा राजू शेट्टी साहेब असू दे, कोणीही लोकांची जनजागृती करणे, काम करणे, लोकांच्यापर्यंत पोचणं, लोकांचे तळागाळातले प्रश्न मांडणे हे महत्त्वाचा प्रश्न आता आहे. आजच्या काळाची गरज आहे. राहिला विषय कुणाच्या युतीमध्ये राहणं ना राहणं हा त्यांचा सगळा विषय राहिला. निवडणुकीला धैर्यशील माने की राजू शेट्टी? राजू शेट्टी. का बरं? शेतकऱ्यांसाठी. शेतकरी. काका नमस्कार. हो नमस्कार. निवडणूक लागली आहे लोकसभेची, कुणाला मत टाकायचं? काय भाजपला? भाजप. का भाजप? काय आता कार्य चांगलं आहे म्हणून. काय चांगलं आहे? आहे ते आता ते शेतकऱ्यांना वगैरे मिळते त्यासाठी सुविधा मिळतात भरपूर. बाकीचं काय नाही म्हणून बीजेपी. होय. आता बीजेपी मधनं धैर्यशील माने उभा आहे. बघूया आता अजून काय अजून फिक्स झालेलं नाही, पण कधी फिक्स व्हायला बघू. महाविकास आघाडी. का बरं? का माहिती आहे का? हिनी महागाई सगळं गुजरातला रोजगार गेले, सगळं गेले. काय राखले आमचे? आशियाची जगा म्हणजे आशिया खंडातली बँक सुरतला नेली, डायमंडचं पण सुरतलाच नेलं, सगळं गुजरातला न्यायला. महाराष्ट्राचं काय राखले? महाराष्ट्राची लोक शाणी कधी व्हायची? मोदींनी काम चांगलं केलं. कोण म्हणते चुकीचं आहे? का बरं? काय नाही, गॅस वाढवला, सगळं केलं. 2,000 रुपये सुद्धा आम्हाला नको, सबसिडी नको किंवा काही नको, काही नको. म्हणजे म्हणण्याचं कसं आहे, गॅस पेट्रोल स्वस्त झालं. मुख्यमंत्री कोण पाहिजे? मुख्यमंत्री नकोच आहेत. नकोच मुख्यमंत्री. सगळी फोडाफोडी काय उपयोग आहे? लोक घरं फोडायची. मुख्यमंत्री नको म्हणतात, मग मतदान कोणाला टाकायचं? काय लोकशाही तिने राखल्या का? लोकशाही सगळी हरवून टाकली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार कोण आता पुढचा? राजू शेट्टी. का बरं? सर्वसामान्य लोकांनी न्याय देणारा म्हणून ते बंद करा म्हणा महिन्याचं. काय म्हटलं? खासदार आमदारांचं भत्ता आहेत का नाही ते बंद करा म्हणा म्हणा. रिटायर झाल्यानंतर माझ्या आमदाराला कशाला द्यायचं आणि खासदाराला द्यायला लागतं? काय कामाची नाही, काय काम आहे नाही. मत टाकायचं कुणाला? मत टाकायचं कुणाला? मत टाकायचं नाही, नोटो करून टाकायचं. नोटा म्हणायचं. हां. का हो? इकडे राजू शेट्टी आहे, तिकडे धैर्यशील माने आहेत. कशाला आहे ती? एकदा निवडून गेले की 5 वर्ष नेते बघायला तिकडं. हे आता माने निवडून गेला, आला का? कुठं आला? त्या गावातच फिरतोय नुसता. बर. कुठला कोण खासदार पाहिजे आता?
देशात नरेंद्र मोदी पाहिजे, खासदार कोण पण असू देईल, BJPचा असेल ते, म्हणजे त्यांच्या घटक पक्षाचा असला तर हां नरेंद्र मोदीसाठी वोटिंग होणार. देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान पाहिजे म्हणून. आणि नरेंद्र मोदी कशासाठी पाहिजे तर देव, देश आणि धर्मासाठी. माने साहेबांनी केलं का काम? हां बऱ्यापैकी नंतरच्या टप्प्यात झालीत, पहिल्या टप्प्यात नाहीच झालीत, पण नंतरच्या टप्प्यात झालीत जरा चांगली. त्यांना कोण गद्दार म्हणते काय म्हणते, पण नंतरच्या टप्प्यात त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळं कामं झालीच, नाही तर झालीच नसतील. पुन्हा काय कामं झालं? प्रत्येक गावात बऱ्यापैकी फंड लागला आहे, कुठं रस्ता असतील, शाळा असतील. निर्णय चुकला काय? बरोबर आहे, बरोबर आहे, 100% बरोबर आहे. आपल्या जवळची 40 माणसं ज्या वेळेला फुटून जातात त्यावेळेला आमदार लाखो मतं देऊन निवडून दिलेली, जनतेनं निवडून दिलेली लोक जातात. त्यावेळेला ज्या पक्षातनं गेले त्या पक्षाचा नेता कुणी असू देईल, त्यांनी जरा तरी विचार करणं गरजेचं आहे. अहंकार आणि गर्व चालत नाही. त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, का गेलीत, कशाबद्दल गेलीत, त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. पण एवढा अहंकार चांगला नव्हे, कधीही गर्वाचं घर खालीच असतं. माने साहेब निवडून येतील का? 100% येणार, मोदींच्यामुळे येणार. जास्त बोलायचं तरी पण बोलायचं. माने, राजू शेट्टी, जयसिंग माने. जयसिंग माने का धैर्यशील माने? का म्हणजे त्याचं आहे तसं लोकमत. गाव कुठलं तुमचं? आम्ही कासारवाडी. कासारवाडी. काय कामं केलं कासारवाडीत? कासारवाडी काय म्हणजे आता कसं आहे म्हणजे तसं त्याचं काम कमीच आहे. का पाहिजे सांगा की, का पाहिजे खासदार? कसं आहे आता नवीन पिढीचं आहे, तरुण आहे म्हणून आपलं असावा. तुमचं गाव कुठलं? टोपच आहे. टोपचं आहे. कोण पाहिजे खासदार? खासदार काय शेट्टी उसाच्या ह्यानं म्हटलं तर शेट्टी शेतकऱ्याला, आणि आपल्या समाजाचं म्हटलं तर माने. माने मराठा समाज. इथं मराठा समाजाचं वोटिंग लय आहे. होय बरोबरच आहे. आरक्षण दिलेलं नाही, मग आम्ही तिला बदल करणार नाही. आरक्षणाला मग काय मानेने पाठिंबा दिला, हे केले आणि आपल्या ह्याच्यातलं आम्ही सीटच उभा करणार आहे. आता सीटच उभा करणार आहे. जरंगे उभा करणार. होय खासदार केला. होय जरंगे काय सांगताय? होय जरांगे पाटलांच्या कंड तुम्ही उभारणार ना? आम्ही नाही ना, आम्ही सीट उभा करणार आहे. सीट उभा करणार गावातून. होय किती सीट उभा करणार? काय अजून ठराव नाही. 2-3 होणार. 2-3 यांच्या, राजू शेट्टींच्या आणि मानेंच्या विरोधात उभा. तुम्ही कुणाला मत टाकणार? आमच्या मराठ्याला. आम्हाला जे याला जरांगे पाटलांना. हो ती सीट जी कोण उभा राहील त्यांना मत टाकणार. मराठ्याच्या मागणं जाणार. हो हे बघा, तुमचं याच्यावर काय मत आहे? काय आमचं काय मत नाही. कसं आहे लोकमत. आता तुम्हाला सांगतो साहेब, काय 2 मिनिटं वैयक्तिक आता हे प्रत्येकाचे विचार झाले काय. तर तुम्हाला मी पहिल्याच सांगितले काय की जेणेकरून आपल्याला जर का नाही तुम्हाला मतदान मिळवायचं असेल, कुठलाही नेता असू द्या, माने साहेब असू द्यात, राजू शेट्टी साहेब असू द्यात, ही दोन्ही पण चांगली घराण्यातली चांगली माणसं आहेत काय. पण गोरगरिबांची कामं करणं गरजेचं आहे. त्या निमित्तानं आज यांना का नाही असे ठेच लागा लागले. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.